जिल्हास्तरीय आजच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये मूल्यवर्धनच्या मी सर्वांचं अंतर्गत या ठिकाणी स्वागत करतो। क्रमिक पुस्तक आणि मूल्यवर्धनचं पुस्तक कसं असावं या संदर्भात अनुषंगाने मॅडमने आपल्याला गटकार्य दिलेलं होतं की त्या गटकार्यामध्ये आपल्याला फक्त आपल्याला त्यामध्ये फरक काय आहे एवढाच आपल्याला अभ्यासाचा होता। तर पाठ्यपुस्तक हे काठिण्य पातळीच्या दृष्टीने तयार केलेलं असतं। त्याची भाषाशैली जी आहे ते एक लेखकानं लिहिलेली असते आणि प्रत्येक कवी लेखक त्यानं त्याच्या परीनं त्याच्या स्थानपरत्वे त्यानं त्या ठिकाणी माहिती विशद केलेली असते। आता आपण तिसरीचं जर पाहिलं तर आनंदायी वर्ग कसा असावा, त्याची रचना कशी असावी या घटकाचा अनुषंगाने जर या पुस्तकाचा अभ्यास केला तर खूपच छान बोलकी चित्र आहे आणि या बोलक्या चित्राचा परिणाम विद्यार्थ्यांवरती निश्चितच घडतो। आणि त्याबद्दल तुला काय वाटतं हा प्रश्न 10वीच्या स्तरावरती ABCD जी प्रश्नपत्रिका असते की प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळ्या स्तराचा प्रत्येक विद्यार्थ्याला असतो की तुला त्याबद्दल काय वाटतं। तर प्रत्येकाचं सहमत हे वेगवेगळं असतं आणि हे सहमत निश्चितच आपल्याला वाखण्याजोगं प्रत्येक विद्यार्थ्याचं येईल आणि तो विद्यार्थी हा त्याच्या निश्चित क्षमतानं परिपूर्ण असेल असं वाटतं। आणि या पुस्तकात प्रत्येक पाठाखाली आपल्या पाठ्यपुस्तकात जसं दिले त्यापेक्षाही या पाठ्यपुस्तकात ज्या मूल्यवर्धनच्या पुस्तकात हे उपक्रम जास्त दिलेले आहेत हे फायदेशीर निश्चितच राहणार आहे। त्याबद्दल काय वाटतं स्वयंमूल्यांकन आणि विचार करूया या कृतीतून हा घटक फार तुम्हाला या ठिकाणी चांगला वाचला की हावभाव आहे। शाळापूर्व तयारी मेळावा जर आपण घेतला असेल तर त्या शाळापूर्व तयारी मेळाव्यात आपल्याला त्या मुलाच्या अंगी असलेले हावभाव त्या चेहऱ्यावरचे हावभाव इमोजीच्या रूपाने आपल्याला मांडायचे होते आणि तेच या मूल्यवर्धनच्या पुस्तकात दिले की त्या इमोजी काय आहे आणि त्याबद्दल तुला काय वाटतं। राग आहे, दुःख आहे, आनंद आहे या प्रसंगाबद्दल आवर घालण्यासाठी घरच्या घरीच उपक्रम राबवा म्हणून या ठिकाणी उपक्रम दिलेला आहे की त्याबद्दल तुझ्या कुटुंबियाशी तू चर्चा कर आणि त्याबद्दल तुला काय वाटतं की रिएक्ट काय होतोय तू व्हॉट कॅन यू डू तुला काय त्याबद्दल वाटतं। तर हे मत आपल्याला त्या विद्यार्थ्याला ते वयोगटानुसार पहिली दुसरी तिसरी ते 8वी पर्यंतचा हा अनुषंग वयोगट आहे त्या प्रत्येक वयोगटाकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे। बोलकी चित्रे प्रसंग कृतीवर्धक भावनिक सामाजिक नैतिकतेच्या दृष्टीने अतिशय छान या ठिकाणी विषद केलेले आहेत। तर नातेसंबंधासंबंधी आता सरांनी सांगितलेलं अतिशय महत्वपूर्ण विवेचन केलं। त्याचप्रमाणे आपल्याला ह्याच्या 2 तासिका आठवड्यातनं घ्यायच्या आहेत। तर हा उपक्रम आपण आनंदायी शनिवारच्या रूपाने आपण वापरलेला आहे। मुलांमध्ये जे सुप्तगुण आहेत त्या सुप्तगुणाला अनुषंगाने आपण वेगवेगळे उपक्रम यापूर्वी राबवलेले आहेत। राज्य शासनाचा स्तुत्य उपक्रम आपणही राबवतो आता आनंदायी शनिवार। त्याच दृष्टीनं या ठिकाणी जे नातेसंबंधाचे चॅप्टर दिलेले आहेत, सामाजिक जबाबदारी दिलेले आहेत आणि स्वची जाणीव तर सुपरस्टार हा नावाचा घटक दिलेला आहे। तर अबाउट मायसेल्फ नावाची जी कन्सेप्ट आहे इंग्लिशची की स्वतःबद्दल काय मत आहे, स्वमत काय आहे हेच आपल्याला या ठिकाणी कृतीतून व्यक्त व्हायचंय। आणि याचं जे पुस्तक आहे तर कविताचं स्वरूप जे आहे ते अतिशय छान दिलेलं आहे। कविता ह्या एकदम काठिण्य पातळीने जास्त म्हणजे समजून घ्यायला सोपे आहे। पाठ्यपुस्तकातल्या कविता जर आपण पाहिल्या तर त्याची काठिण्य पातळी जास्त आहे, मुलांना लवकर अवगत होत नाही। काही भाषा ही वैदर्भी भाषेतल्या कविता आहेत तर ती भाषा या पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना लवकर उमगत नाही, समजत नाही त्या। तर असं न करता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच पाठ्यपुस्तक आहे त्याची धारणा आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु यामधल्या ज्या कविता आहेत गाणे बनवण्यासारखी कविता आहे अतिशय चांगल्या प्रकारचं स्वगतासारखं आहे, चारोळीबद्ध आहे, चारोळीसारखं लेखन केलेलं आहे आणि छोटे खाणे आहे त्यामुळे लवकर ते मुलांना समजण्यासारखं आहे। आणि सर्वात महत्वाचं त्या मुलामध्ये घडून आलेले बदल आहेत ते विकासात्मक बदल आपल्याला निश्चित भावणार आहेत आणि याचा जर चांगल्या प्रकारे समभाग जर आपण अभ्यास केला आणि सर्व स्तरापर्यंत 1ली ते 8वीच्या सर्व स्तरापर्यंत जर विद्यार्थ्यापर्यंत जर आपण हे मूल्यवर्धन जर केलं तर निश्चितच त्या मुलामध्ये ज्या ज्या क्षमता आपल्याला अधिग्रहित करायच्या आहेत, ज्या ज्या क्षमता वाढवायच्या आहेत, वृद्धिंगत करायच्या आहेत त्या निश्चितच वाढणार आहेत। आणि ही जबाबदारी मॅडम निश्चितच शिक्षकावर निश्चितच आहे। त्यामुळे सर्व शिक्षक या प्रशिक्षणाच्या दरम्यान चांगल्या प्रकारचं ज्ञान अवगत करतील आणि आपल्या शाळेवरती चांगल्या प्रकारचं ज्ञान मुलांना देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो। मान्यवरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद।